गाईज नमस्कार. थंबनेल बघून तर तुम्हाला माहीतच असेल की आम्ही आलो आहे सप्तशृंगी गडावर, वणी गडावर, जेथे आई सप्तशृंगीचं देवस्थान आहे. तर आईच्या दरबारी आलो आहे. आईच्या इच्छेने सर्व फॅमिली आले आहेत. तर इकडे बघू शकता सकाळी 5:30ला आलो आहे आम्ही. अगोदरचे क्लिप्स तुम्ही बघितले असेल. अगोदर शूट नाही केला बिकॉज एवढा पाऊस, अजून पण पाऊस पडतो. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. सकाळ सकाळी एवढे धुकं होतं, एवढा पाऊस होता. तलावामध्ये जाऊन आंघोळ तर करून आलो आहे. खूप थंडी वाजते, हात पण एकदम गारटले आहेत. सो गाडीला पण आपण तलावाजवळ पार्किंग करून आलो आहे बिकॉज खूप पाऊस पण आहे आणि एकदम जास्त मोठमोठ्या कार, सर्व गाड्या बिड्या येत आहेत आणि मंदिराजवळ पण पार्किंग नाही. सध्या तरी मंदिराजवळ निघालो आहे. पाऊस असल्या कारणाने शूट करायचं पण मन नाही होत आहे. छत्री पकडू, मोबाईल पकडू, ट्रायपॉड पण काढून ठेवला आहे. सध्या तरी गडाच्या पायथ्याशी आलो आहे. मम्मी पण देवीसाठी साडी नारळाचं सामान घेते. गड दरवाजाजवळ म्हैसासूर आणि पहिल्या पायरीवर गणपती बाप्पांचं दर्शन होतं. गडाच्या थोड्या पायऱ्या चढल्यावर आपल्याला अगोदर श्रीरामांचं आणि थोडं वर गेल्यावर राधाकृष्णांचंही दर्शन होतं. थोडं अजून वरती जाऊन आपल्याला पुन्हा गणपती बाप्पांचं दर्शन होतं आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला लगेच सप्तशृंगी आईचं दर्शन होतं. आज तर मंदिरात एवढी गर्दी पण नाही आहे आणि पायऱ्या चढायला पण काही त्रास नाही झाला. देवीचा शृंगार होत आहे आणि सध्या तर देवीची आरती चालू होणार आहे. देवीचं दर्शन झाल्यावर उतरत्या पायरीवर आपल्याला श्री महाकालांचं दर्शन होतं. मस्त प्रकारे असं देवीचं दर्शन पण झालं आहे आणि देवीची आरती आपल्याला भेटली आहे. सो बाकीचे जेवढे क्लिप्स आहेत सर्व व्हॉइस ओव्हर केले आहेत. मोबाईलला स्टेबिलिटी नाही आहे. ॲक्च्युली बर्थडेला मला ट्रायपॉड भेटलेला. सो फर्स्ट टाईम वी विल यूज फोटोसाठी आणि आता मी ॲक्च्युली ट्रायपॉडनेच व्हिडिओ घेतो आहे. मस्त आहे, लाईटिंग पण आहे. लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलो मंदिराचं ब्लॉगचं एक्सपिरियन्स एकदम खराब राहिला, पण बिलकुल नाही. यावेळी आईच्या दरबारी आलं तर एकदम मस्त असं एक्सपिरियन्स राहिला. मस्त व्हिडिओ काढायला पण भेटलेत.
ठीक आहे ब्लॉग टाईपना पण बाकीचे व्हॉइस ओव्हर केले आहेत मी क्लिप्सवर, सो ॲड आहेत. मे बी मंदिराचं काही काम चालू असेल म्हणून पायऱ्यांवरची रेती पण पावसाने वाहते. इस मासूम चेहरे को ये हार पसंद आ गया लाला म्हणून उगाच नाही बघते. दर्शन घेतल्यानंतर आपण दरवाजाच्या लेफ्ट साईडने खाली उतरतो. मस्त असं दर्शन करून गड पण उतरलोय. आता गाडीकडे जातोय. पाऊस पण अजून चालूच आहे. मम्मी पप्पा गेलेत पुढे. तर दर्शन झाल्यानंतर मस्त आता नाश्ता करूया. 10:30 वाजले आहेत आणि मग नंतर गाडीमध्ये बसून डायरेक्ट वे टू मुंबई. तसं बाहेर किती पण खायचा प्लॅन बनवा, इंडियन मॉम घरचं जेवण सोबत घ्यायचं विसरत नाही.